आणि सोलापुरातले हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे या परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे आणि हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे। पावसाचा जोर जर आणखीनच वाढला तर तलावाची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे। आपण ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य बघतोय। सोलापुरातील हिप्परगा तलाव जो आहे तो पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात जी शेती योग्य अशी जमीन आहे त्या जमिनीत सुद्धा पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय आणि ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव हा आता ओसंडून वाहू लागलाय। शेतशिवारात पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। रस्त्याचा भागही पाण्याखाली गेलेला आहे। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे। आसपासच्या शेतीला सुद्धा याचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। पावसाचा जोर जर आणखीनच वाढत राहिला तर मात्र तलावाची पाणी पातळी आणखीन वाढेल आणि हे पाणी आणखीनच आसपास पसरेल अशी भीती देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे सध्या आपण बघतोय ब्रिटिशकालीन असा हा हिप्परगा तलाव, पाणी पातळी त्याची वाढली आहे। तर रायगडच्या पेणला गेल्या 4 दिवसांपासून पावसाने झोडपून काढले। मंगळवारी सकाळपासून पेण तालुक्यातील वरसई जावळी या खोऱ्यातून येणाऱ्या बाळगंगा नदीला पूर आलाय। तालुक्यातील वरसई, जावळी, निफाड, करोटी, निधवली, पाडले आदिवासी वाड्याचा आणि गावचा तालुक्यांशी संपर्कच तुटलाय। बाळगंगा नदीचं पाणी रस्त्यावरती आलंय तर रहदारीचा पेण वरसई मार्ग बंद झालाय। शेतकऱ्यांनी भाजीपाला काढणी केलेली होती, मात्र पाऊस असल्याने अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला हा घरीच ठेवावा लागलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मात्र 3 ते 4 अशा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन मात्र चांगलंच विस्कळीतही झालंय। तिकडे वाशिमच्या गोभणी परिसरात बैनगंगा नदीने कहर केलाय। नदीच्या अर्थातच पाण्यामुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसलेला आहे। पुरामुळे मागच्या 7 दिवसांपासून करडा गोभणी हा रस्ता बंद झालाय। पुराची भीषणता दाखवणारी दृश्य ड्रोन मध्ये कैद झालेली आहेत। शेताच्या शेत ही पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहे। पैनगंगा कशा पद्धतीने विस्तारली आहे त्याची ही दृश्य पाहायला मिळत आहे ड्रोनच्या माध्यमातून।